फेल्युअर झालं तर यू कॅन डील विथ दॅट स्मॉल पार्ट ऑल्सो. ठीक आहे. आणि याचा सगळा सर्वे आणि फिजिबिलिटी हा स्टडी करण्याकरता 10 वर्ष लागले. आणि अजूनही याचं सगळं स्टडीचं काम जे आहे 2008 सालापर्यंत चालणार आहे. स्टडी जी आहे याची हे 2008 सालामध्ये स्टडी सगळी कंप्लीट होईल. पण जे पूर्ण झालं त्याचं इम्प्लिमेंटेशन हळूहळू मित्रांनो सुरू होईल. म्हणून हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा की या स्कीम मध्ये काहीतरी एकच मोठी स्कीम करतात आहे, त्याच्यामुळे ती फेल झाली तर आपल्याला खूप मोठा फटका बसेल असं नाहीये. ठीक आहे. मग या स्कीम मध्ये काय आहे, या स्कीमनी काय करणार आहे भारत सरकार, या स्कीमनी परमनंट ड्राउट प्रूफिंग ऑफ द कंट्री करणार आहे. कारण आपल्या देशामध्ये इतका दुष्काळ पडतो, कुठे पूर येत असतो आणि दुसरीकडे दुष्काळ होत असतो. आजही आपल्याकडे हे जे ऍग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत, 35 ऍग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत. या 35 ऍग्रो क्लायमॅटिक झोन्स पैकी 28 ऍग्रो क्लायमॅटिक झोन मध्ये डेफिशियंट रेनफॉल आहे. मग ऍग्रो क्लायमॅटिक झोन्स 28 ऍग्रो क्लायमॅटिक झोन्स मध्ये जर डेफिशियंट रेनफॉल आहे म्हणजे दुष्काळ प्रवण झाले की नाही. आणि आताचं प्रेडिक्शन आहे 10 दिवसापूर्वी सगळ्या पेपर्स मध्ये हेडलाईन होत्या की या वर्षी डेफिशियंट रेनफॉल. म्हणजे आमच्यासारखे कास्तकार, अमीन साहेबांसारखे कास्तकारांचे पॉलिसी प्रोग्रामर्स सगळ्यांना प्रश्न पडला तर मागच्याही वर्षी खराब झालं, सगळ्या पेरण्या आपल्या बिघडल्या, सोयाबीन सगळं बिघडलं, याही वर्षी पुन्हा आहे ना. म्हणून असं होऊ नये म्हणून मित्रांनो ही स्कीम आहे. हा दुष्काळ तर हा दुष्काळ, या दुष्काळाला प्रूफ करायचं. आणि हे केल्यानंतर काय होणार आहे, 3,50,00,000 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार. या स्कीम मुळे 3,50,00,000 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार. तर म्हणून परमनंट ड्राउट प्रूफिंग, त्याच्यानंतर मिटिगेशन ऑफ द अॅन्युअल फ्लड्स ऑफ ब्रह्मपुत्रा, गंगा आणि महानदी यांचे जे फ्लड्स येतात सगळे त्याचं मिटिगेशन करायचं. आणि आपल्या वीज प्रोडक्शन मध्ये 34,000 मेगावॅट कपॅसिटी वाढवायची. ठीक आहे. 34,000 वाढवायची. की याचं काय काय ऑब्जेक्टिव्ह काढलेले आहे की टू ट्रान्सफर द सरप्लस वॉटर इन वन बेसिन टू अनदर डेफिशियंट बेसिन, टू इन्क्रीज द स्टोरेज कपॅसिटी टू स्टोअर द रन ऑफ ड्युरिंग मान्सून सीझन्स, ड्राउट प्रूफ द कंट्री, मिटिगेट द अॅन्युअल फ्लड्स अँड ऍड 34,000 मेगावॅट्स ऑफ हायड्रो पॉवर. ठीक आहे. आता पहा, आता या हायड्रो पॉवरची गंमत अशी आहे आणि हे सगळं करायला खर्च किती येणार आहे, ही पूर्ण स्कीम करायला खर्च येणार आहे 5,60,000 कोटी. किती? 5,60,000 कोटी खर्च येणार. खूप लोकांना वाटतं, मी इंटरनेटवरनं काही डाउनलोड केलं कोणाचे टीका वगैरे आलोचना, त्याच्यात त्यांनी लिहिलं की 5,60,000 कोटी तुम्ही खर्च करणार, दिस इज 25% ऑफ अवर GDP. आणि तुमचं आताच टोटल टॅक्स इन्कम किती आहे आणि इतके पैसे तुम्ही खर्च कराल आणि इतके पैसे खर्च करण्याकरता तुम्ही लोन किती मोठ्या प्रमाणात घ्याल आणि मग हे लोन फेडेल कोण. आणि मग ते हिशोब करतात ना पर कॅपिटावाले की मग ते अशा रीतीने प्रत्येक माणसावर इतकं खर्च होईल. आता मला सांगा, हा हिशोब असा जो असतो तो नुसता नोशनल हिशोब असतो. तुम्ही इतके आपल्या देशावर इतकं कर्ज आहे, ते पर कॅपिटा कर्ज आहे ना. आता 50-55 वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाले. हे कर्ज काही इंडिव्हिज्युअली कोणाच्या डोक्यावर आलं का, हा हिशोबाचा भाग असतो. हे काही कर्ज कोणाच्या डोक्यावर येत नसतं. पण तुम्हाला जर आर्ग्युमेंट करायचं आहे कुठल्या गोष्टीच्या विरुद्ध, मग तुम्ही करू शकता की आताच तर सध्या इतके डॉलर्स पर कॅपिटा कर्ज आहे, मग आता त्याच्यानंतर हे इतकं वाढल्यावर पर कॅपिटा कर्ज किती वाढेल. म्हणजे त्या समोरच्या माणसाला, आमच्या मारुती गोवासेला असं वाटतं की मी पहिले गडचिरोली जिल्ह्याचा आणि या गडचिरोली जिल्ह्यात पहिलेच आमचं काही होत नाहीये, त्याच्यात या स्कीमनी पुन्हा आमच्यावरती इतकं कर्ज टाकणार. अरे ते काही इंडिव्हिज्युअल आपल्या डोक्यावर थोडी येत असतं, हिशोबाचा भाग असतो आहे ना. आणि ते नेहमी राईट ऑफ होत असतं. असं काही झालं. आता पहा, पाकिस्तानने अमेरिकेला मदत करून दिल्याबद्दल बरोबर त्यांचं कर्ज राईट ऑफ झालं ना, त्यांना चान्स मिळाला, आपल्याला एक दिवशी मिळेल ना चान्स. आपला हा चान्स हुकला, एक दिवशी चान्स मिळाला तर आपलाही राईट ऑफ होईल. आम्ही जेव्हा नवीन MLA झालो होतो, शेडोलीकर सगळ्यांना माहिती आहे, त्यांची ते सतीश चतुर्वेदी मीटिंग घ्यायचे इरिगेशनची, तेव्हा तर शेडोली सगळं नागपूरहून यायचे तिकडे आहे ना.
अंतुले साहेबांनी ते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून टाकलं होतं है ना. अंतुले साहेबांनी एका झटक्याने शेतकऱ्यांचं कितीतरी 1000 कोटी कर्ज माफ करून टाकलं. मग नंतर केवढं ते आयजी पटेल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, किती लोकांनी आरडाओरडा केला, काय होईल, असं होईल, तसं होईल, अमुक तमुक, जसं काही बाप रे केवढं मोठं पापकर्म झालं, शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. आता जर तुम्ही तेव्हाचे मॅगझिन्स आणि पेपर पाहिले तर असं लक्षात येतं की हे जे लोक, त्या लोकांनी ऑब्जेक्ट केलं होतं कर्ज माफ करणाऱ्यांना की अशी इकॉनॉमी खराब होईल, लोक तर कळलंही नाही आपल्याला त्या इकॉनॉमीमध्ये काय झालं ते कर्ज माफ. तसं असतं या कर्जाचं, हे सगळं नोशनल असतं. आणि त्याच्यात जसं पर कॅपिटा इन्कमही नोशनल असतो की पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रत्येक माणसाला तेवढा इन्कम आहे असं नाही. तसं असतं, ते हिशोब करायचा. आता पहा, आता तुम्ही या स्कीम कडे पहा. ही स्कीम जी आहे ही 5,60,000 कोटी रुपये खर्च होणार आहे. आणि 5,60,000 कोटी रुपये खर्च होऊन याच्यामध्ये 3,50,00,000 हेक्टर जमीन इरिगेट होईल. किती? 5,60,000 कोटी खर्च आणि 3,50,00,000 हेक्टर जमीन इरिगेट होईल. आता जेव्हा आपण इरिगेशनच्या करता आपण जेव्हा ह्याचे पॅरामीटर्स तयार करतो आणि आपण स्कीम बनवतो, तेव्हा इंजिनियर लोकांकडे ती स्कीम जाते. आणि इंजिनियर काय म्हणतात की आपल्याला ह्या इरिगेशनचं मीडियम प्रोजेक्ट करायला इतका खर्च येणार आहे आणि इतका खर्च झाल्यावर इतकं इरिगेट होणार आहे. किंवा एखादी लिफ्ट इरिगेशन स्कीम आहे, तर लिफ्ट इरिगेशन स्कीम जी आहे ती केल्यावर तुम्ही जर इतका हेक्टर एरिया इरिगेट करणार असाल तर इतकाच पैसा या स्कीमवर अलाउड आहे ना. त्याला यांचा बेनिफिट कॉस्ट रेशिओ म्हणतो. हा बेनिफिट कॉस्ट रेशिओ यांचा 1 असला पाहिजे, 1. ठीक आहे. आणि 1चा कमी नसला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर 1 हेक्टर इरिगेट करण्याकरता जर 30,000 रुपये खर्च येत असेल तर त्या 1 हेक्टर मधनं एका वर्षात तुम्हाला 30,000ची आमदनी झाली पाहिजे. ठीक आहे. तर मग किंवा जो पिरियड असेल तर तुमचा बंद झाला. ठीक आहे. आता मी वासाडे साहेबांना फोन केला. हे वासाडे साहेब मोठे इंजिनियर आहे. योगायोगाने ते नागपूरला होते. 10 सहस्त्र साहेबांना फोन केला. आज मी या लोकांना खूप लोकांना त्रास दिला. धवड साहेबांना फोन करून त्रास दिला, 10 सहस्त्र साहेबांना फोन करून त्रास दिला. कारण मी काय इंजिनियर नाही ना, तुम्ही मला जे सांगाल ते. मग वासाडे साहेबांना फोन करून त्रास दिला. मला वासाडे साहेबांनी सांगितलं की यांचं गणित असं आहे की मायनर प्रोजेक्ट जे असतात त्या मायनर प्रोजेक्ट पासून एका हेक्टर मध्ये इरिगेशन उपलब्ध होण्याकरता 30,000 रुपये जर खर्च झाले तर आम्ही योग्य मानतो. आणि लिफ्ट इरिगेशन करता 30,000 ते 40,000 रुपये म्हणाले ते. आणि लिफ्ट इरिगेशन करता 50,000 ते 70,000 रुपये म्हणजे आमचा नॉर्म आहे. म्हणजे 1 हेक्टर इरिगेशन क्षमता डेव्हलप करण्याकरता यांची तयारी किती खर्च करण्याची आहे? यांच्या नॉर्म्स प्रमाणे मीडियम प्रोजेक्ट, मायनर प्रोजेक्ट्स मध्ये 30,000 ते 40,000, लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट्स मध्ये 50,000 ते 70,000. ठीक आहे. आता ही जी योजना आहे, या योजनेमध्ये जर तुम्ही हिशोब केला की 5,60,000 कोटी रुपये खर्च करून तुम्ही किती इरिगेट करणार? 3,50,00,000 हेक्टर इरिगेट करणार. म्हणजे 1 कोटी म्हणजे 1 हेक्टर इरिगेट करायला 16,000 रुपये लागतात. किती स्वस्त आहे? आले आहे ना? किती स्वस्त आहे? 1 हेक्टर इरिगेट करायला 16,000 रुपये लागले. आणि त्या 1 हेक्टर मध्ये तुम्ही जर आता समजा उदाहरण घ्या, तर मी तुम्हाला ते स्टॅटिस्टिक्सही सांगणार आहे. मला दिलं 10 सहस्त्र साहेबांनी आणून की जेव्हा इरिगेटेड गोष्टी असतात आणि अनइरिगेटेड गोष्टी असतात. म्हणजेच आपण जर ज्वारी लावली आणि ती अनइरिगेटेड ज्वारी असली तर ती एका हेक्टर मध्ये ऍव्हरेज जे आहे 4 वर्षाचं यांचं आलेलं 4 क्विंटल 32 किलो. बरोबर आहे ना अमीन साहेब? बाय अँड लार्ज 4.5 क्विंटल समजा. तर 4.5 क्विंटल एका हेक्टर मध्ये कोरडवाहू ज्वारी होईल. कोरडवाहू. आणि तीच जर इरिगेटेड असली, कमांड त्यांच्या वॉटरशेड एरियामध्ये असली किंवा कमांड म्हणतात ना त्याला, कमांड मध्ये असली तर 18.5 क्विंटल होईल. आलं ना? म्हणजे एका हेक्टर मध्ये 4.5 क्विंटल किंवा 4.25 क्विंटल ज्वारी झाली कोरडवाहू. तीच कोरडवाहू जमीन जर कॅनॉलनी इरिगेट झाली, कुठल्या सोर्सनी इरिगेट झाली
तर यांचा स्टडी दाखवत आहे की तिथे 18.5 क्विंटल ज्वारी होईल. म्हणजे किती पट, चौपट वाढलं ना, चौपट पेक्षाही जास्त वाढलं आहे ना. तर मग हे बाकी सगळ्या पिकांचं आहे आणि हा यांचा ऑथेंटिक स्टडी पुस्तकामध्ये पब्लिश झालेला आहे. मग आता तुम्ही विचार करा की सोयाबीन घ्या, हेक्टरी आपण धरलं ज्वारी 18 क्विंटल झाली त्यांना इरिगेट केल्यावर ज्वारी जर त्यांना 18 क्विंटल झाली तर ज्वारी जर 700 रुपये क्विंटल असेल, 700 रुपये चांगली ज्वारी जर गेली तर तुम्हाला किती पैसे झाले. आणि ज्वारीचा ते पैसे संपल्यानंतर पुन्हा रब्बीचा जर तुम्ही त्याचा गहू लावला तर तुम्हाला किती पैसे झाले. म्हणजे पहिल्या वर्षी तुमचे पैसे निघून आले ना पहिल्या वर्षात पैसे निघून. तर आता समजा तुम्ही सोयाबीन लावा. आता मला 6 क्विंटल सोयाबीन यावर्षी तुम्ही मार्गदर्शन केलं. 6 क्विंटल सोयाबीन झालं मला कोरडवाहू. 6 क्विंटल एकरी 6 क्विंटल म्हणजे हेक्टरी किती झालं, 15 क्विंटल हेक्टरी झालं. ठीक आहे. मी आता हे जर योजना आली, अनफॉर्च्युनेटली आमच्या गावाला येणार नाही ती योजना, पण समजा ही योजना ज्यांच्या गावाला जाईल त्यांना हेक्टरी किती सोयाबीन होईल. आणि सोयाबीनचा सीड प्रोग्राम घेतला तर ऍव्हरेज 2000 रुपये क्विंटल सोयाबीनचा भाव झाला ना. म्हणजे तुम्ही 16,000 रुपये हेक्टरी खर्च करणार या स्कीम मध्ये आणि तुम्हाला लाखाच्या वर इन्कम होणार. आला गणित तुमच्या ध्यानात. म्हणून ही स्कीम किती कॉस्ट इफेक्टिव्ह आहे हे मी तुम्हाला सांगितलं. पण आता हे तर सोडा, याच्या महत्वाच्या मुद्द्याकडे या. हा बोनस आहे. हे मी तुम्हाला जे ऍग्रिकल्चर सांगितलं ना, हे बोनस आहे. याचा खर्च कुठे आहे. याचा खर्च इथे आहे की इथे वीज जनरेट होणार 34,000 मेगावॉट. 34,000 मेगावॉट इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. ही 34,000 मेगावॉट जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल ती जनरेट करायला तुम्हाला किती पैसा लागला असता. म्हणून मी धवड साहेबांना फोन केला. कारण मी विजेचा मंत्री होतो तेव्हा, मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा आमचा ढोबळ माननी रेशिओ मला माहिती होता की 1 मेगावॉट ऑफ थर्मल इलेक्ट्रिसिटी इज 1.5 करोड. हे होतं तेव्हा. आता ते वाढलेलं आहे. आता मी त्यांना म्हटलं आता ही हायडल इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार ना. आपल्याकडे थर्मल असते आणि हायडल असते. थर्मल म्हणजे कोळशाची, हायडल म्हणजे पाण्याची. थर्मल इलेक्ट्रिसिटी फार महाग असते जनरेट करायला. आजचा त्यांचा हिशोब आहे की 1 युनिट थर्मल इलेक्ट्रिसिटी मॅन्युफॅक्चर करायला 1 रुपये 20 पैशाचा कोळसा लागतो. याचा प्लांट लोड फॅक्टर असतो. म्हणजे अर्धा किलो कोळशात 1 युनिट वीज झाली पाहिजे तर प्लांट लोड फॅक्टर 100 आहे. समजा 1 किलो कोळशात 1 युनिट वीज झाली तर प्लांट लोड फॅक्टर जो आहे तो 50% आहे. यांचा प्लांट लोड फॅक्टर आता काहीतरी 64 वगैरे पर्सेंट आहे. म्हणजे काहीतरी पाऊण किलो वगैरे किती कोळशामध्ये यांची वीज जनरेट होत असते. 1 रुपया 20 पैसे कोळशाची किंमत. आणि मित्रांनो, हा सगळा कोळसा 30 वर्षानंतर संपणार आहे. आपण जर हायडल इलेक्ट्रिसिटी निर्माण केली नाही तर 30 वर्षानंतर आपल्या मुलांना किंवा आपल्याला, आपण म्हातारे झालो राहून वीज तर लागेल की नाही आपल्याला, तर आपल्याला ही थर्मल वीज राहणार नाही. ही हायडल वीज जर आपण जनरेट केली नाही तर भारतामध्ये 30 वर्षानंतर थर्मल वीज राहणार नाही. कोळशाचे साठे नष्ट होणार आहे. हे जे मोठे बोलतात की नाही जमिनीखाली खूप कोळसा आहे आणि ते सगळा कोळसा, हा सगळा कोळसा वेस्टर्न कोलफील्ड कोल इंडिया लिमिटेड यांचा सगळा कोळसा 30 वर्षानंतर शून्य होणार आहे. सगळा स्टॉक संपेल. हा सगळा स्टॉक संपल्यावर वीज कुठून निर्माण करायची. मग ही हायडल वीज लागणार आहे. आता ही हायडल वीज, सध्याचा हिशोब असा आहे की हायडल वीज जेव्हा आपण निर्माण करतो तेव्हा 1 मेगावॉट हायडल वीज निर्माण करण्याकरता पैसे लागतात 18 ते 20 कोटी. 1 मेगावॉट हायडल कपॅसिटी इलेक्ट्रिसिटीची निर्माण करण्याकरता खर्च किती येतो. 18 ते 20 कोटी. ठीक आहे. हे मला आता लेटेस्ट फिगर धवड साहेबांनी सांगितले. धवड साहेब चीफ इंजिनियर. कारण की ते तुम्हाला डॅम्स वगैरे करावे लागतात ना मोठे, त्यामुळे याचा सगळा कन्स्ट्रक्शन त्याच्यात आला. मग याचा जर आपण हिशोब केला तर 34,000 कोटी हायडल कपॅसिटी निर्माण करायला 6,80,000 कोटी लागतील ना. 6,80,000 कोटी 34,000 ची कपॅसिटी तुम्हाला लागेल तर नुसती वीज निर्माण करण्याच्या मागे तुम्ही लागले तर आज तुम्हाला 5,60,000 ची तुमची जी स्कीम होती आहे त्याच्यामध्ये 34,000 कोटी 34,000 मेगावॉट इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आहे, कपॅसिटी निर्माण होते आहे. म्हणजे बाकीचं तर तुमचं बोनस झालं. आणि हे जर आपण केलं नाही
तर 30 वर्षानंतर आपल्या समोर मोठा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम येणार आहे. आज पहा पीक अवर्स मध्ये, का पीक अवर्स मध्ये प्रॉब्लेम आहे आपल्याकडे? असं असतं की हायडल वीज पीक अवर्स साठी ठेवतात, कारण हायडल वीजचा रनिंग कॉस्ट जो आहे तो 20 पैसे युनिट आहे. थर्मलचा किती आहे? 1 रुपया 20 पैसे, हायडलचा 20 पैसे. कारण इथे काही नाही, ते पंप कधी चालू करता येतो आणि पंप कधी बंद करता येतो. हे कोराडीचं थर्मल स्टेशन जे आहे ते वीज तुम्ही वापरा की न वापरा, एकदा त्याच्यात भट्टीला आग लावली की ते चालूच राहतं. ठीक आहे, बंद नाही करता येत त्याला मध्ये, मग पैसे खूप लागतात. म्हणून पीक अवर्स, जेव्हा पीक अवर्स नसतो तेव्हाही ते त्यांची भट्टी तशीच चालू राहते. मग पीक अवर्सच्या करता हे हायडल असतं, म्हणून सगळं तसंच ठेवायचं. पीक अवर्सच्या वेळेस हायडल त्याला जोडून द्यायचं. पीक अवर संपलं की हायडलचा भूत बंद करून टाकायचा, है ना? तर तसं करण्याकरता आयडियल रेशिओ इलेक्ट्रिसिटी वाले मानतात ते म्हणजे 60-40. 60 जर थर्मल असेल तर 40 हायडल असलं पाहिजे. आणि भारतातला रेशिओ 88-12 आहे, म्हणजे 88 थर्मल आणि 12 हायडल आहे, म्हणजे आपला रेशिओ रॉंग साईडला आहे. मग या स्कीम मध्ये हा रेशिओ देखील मित्रांनो सुधारणार आहे. आलं ना? तर त्यामुळे हे सगळे जर तुम्ही पॅरामीटर्स वर्क केले तर तुम्हाला असं दिसतं की मग या स्कीमनी फायदाच फायदा आपला आहे. आता ते तुमचं क्लिपिंग घ्या. आता पहा ही स्कीम आता कशी आहे. हा, काय झालं, 1972 साली डॉक्टर के.एल. राव म्हणून भारताचे इरिगेशन मंत्री होते. आणि त्या भारताच्या इरिगेशन मंत्र्यांनी एक स्कीम देशापुढे मांडली. त्या स्कीमचं नाव आहे गंगा कावेरी लिंकेज फ्रॉम पाटणा टू कावेरी. म्हणजे गंगा लिंक करायची पाटण्याला, आणि लिंक केल्यावर ती कावेरीला जोडायची, ही अशी त्यांची स्कीम होती. आणि या स्कीम करता या पटण्यापासून, हे इथे गंगा आहे ना, ह्या पाटण्यापासून इथे कालवा तयार करायचा असा, आणि हा कालवा हळूहळू 2640 किलोमीटरचा कालवा इकडे कावेरीला जाऊन मिळेल. आलं लक्षात? हे पहा, दिसलं? हा गंगेच्या पाटण्यापाशी एक असा कालवा काढायचा आणि हा कालवा कावेरीला जाऊन मिळेल, असं के.एल. राव यांची स्कीम होती. आणि हा कालवा 2640 किलोमीटर राहील आणि यातून 1400 क्युबिक्स ऑफ वॉटर ओव्हर अ हेड ऑफ 550 मीटर्स पंप करायचं. 2640 किलोमीटर. थांबवर 1 मिनिट. नीड्स पंपिंग ऑफ 1400 क्युमेक ऑफ वॉटर ओव्हर अ हेड ऑफ 550 मीटर्स, रिक्वायरिंग 5000 to 7000 मेगावॉट ऑफ पॉवर. 5500 मिलीमीटर विंध्या क्रॉस करावं लागेल की नाही, त्याच्यामुळे 5500 मेगावॉट ते सगळं पंप करायचं. हे सगळं पंप करायला खर्च येणार, म्हणजे किती वीज लागणार? 5000 ते 7000 मेगावॉट. यांनी इरिगेशन डेव्हलपमेंट किती होणार? 40 लाख हेक्टर होणार. 40 लाख हेक्टर. आणि याला फ्लड कंट्रोलचा काहीही बेनिफिट नव्हता. के.एल. रावच्या स्कीम मध्ये फ्लड कंट्रोलचा काही बेनिफिट नव्हता. याला अॅन्युअल कॉस्ट जो आहे तो अॅन्युअल रिकरिंग पंपिंग कॉस्ट 5500 कोटी होता, कारण पंपिंग करायला पैसे लागतील ना, तर 5500 कोटी अॅन्युअल रिकरिंग कॉस्ट होता. ही पूर्ण योजना तयार करायला तेव्हा 12500 कोटी रुपये लागणार होते 72 मध्ये. त्याची आजची किंमत 1,50,000 कोटी रुपयाची होती. मग याचा या सगळ्या जलतज्ञांनी विचार केला इतके वर्ष, आणि इतके वर्ष विचार केल्यानंतर सगळ्या जलतज्ञांनी सांगितलं की ही स्कीम जी आहे याला लार्ज ब्लॉक्स ऑफ पॉवर फॉर लिफ्टिंग वॉटर अँड देअरफॉर इट इज इकॉनॉमिकली अनवायबल. म्हणून ही स्कीम इकॉनॉमिकली अनवायबल ठरवली तेव्हा. ठीक आहे. त्यामुळे हा जो गंगा कावेरी आहे, आज जी आपली स्कीम आहे त्याला पॉप्युलरली लोक गंगा कावेरी म्हणतात, कारण याचा इम्पॅक्ट इतका झाला की याला बंद करून ठेव, माझा नाहीये, बंद करून ठेवशील तर वेळेवर कुठे येईल. तर याला पॉप्युलरली गंगा कावेरी म्हणतात, याही आपल्या स्कीमला. पण याच्यात दुसऱ्या नद्या आहे. गंगा कावेरी म्हणजे ही 1972 स्कीम. पण ही गंगा कावेरी इतकी लोकांच्या मनामध्ये पक्की बसली आहे, इतकी पक्की बसली आहे. ते नाही का, मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा 0 बजेट आलं होतं. आता 0 बजेट माझं नाही, ते राजीव गांधींनी आणलं होतं. आमचे शंकर, आता सुशील कुमार शिंदे आमचे तेव्हा ते फायनान्स मिनिस्टर होते.
आहे ना, मी त्यांचा राज्यमंत्री होतो. पण काय झालं, झिरो बजेट पूर्ण देशामध्ये लागू करण्याकरता राजीव गांधींनी सगळ्या फायनान्स मिनिस्टरला भोपाळला बोलवलं. तर शिंदे साहेब म्हणाले, श्रीकांत तू जा. मलाही खुशी झाली की चला आपल्याला जायला मिळतं, नाही तर राज्यमंत्र्याला मोठ्या मंत्र्यासमोर कुठे जायला मिळेल, म्हणून मी भोपाळला गेलो. भोपाळला गेल्यावर मला ते सगळं इतकं, आणि पुन्हा राजीव गांधींनी सांगितल्यावर म्हणजे आणखी आनंद. मग मी आल्या देशपांडे हॉल, काही झालं की माझं लोकांना सांगणं आहे ना, आल्या मी इथे देशपांडे हॉलमध्ये सभा घेतली आणि पहिले मुंबईत सभा घेतली आणि मुंबईत सगळ्या मंत्र्यांना समजावून सांगितलं. मग सगळ्या आमदारांना समजवण्याची मिटिंग झाली. मग त्या मेळामध्ये जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना समजावून सांगितलं, कारण मीच एकटा शिकून आलो होतो ते, त्याच्यामुळे आपल्याला शिकवायला पण मी खडूबिडू घेऊन. मग इथे देशपांडे हॉलमध्ये मिटिंग, औरंगाबादला मिटिंग, तर तिकडे मोठी सभा पुण्याला. असं करता करता मी महाराष्ट्रामध्ये ते झिरो बजेट लोकांना काय समजून सांगण्याकरता फिरलो. ते इतकं चिपकलं की ते निघतच नाही. मग काय झालं की त्या झिरो, कोणाचा तरी दुसऱ्या कारणाने नोकऱ्या गेल्या, त्याचा झिरो बजेटशी काही संबंध नव्हता. झिरो बेस्ड बजेटिंग इज अ फॉर्म ऑफ बजेटिंग. इट हॅज नथिंग टू डू इन गिव्हिंग जॉब्स और रिड्युसिंग जॉब्स, है ना. प्रत्येक वर्षी झिरो पासून सुरू करा. पण काही झालं की लोक म्हणायचे झिरो बजेट पुढे जातं, काही झालं की लोक म्हणायचे झिरो बजेट पुढे जातं. तसं ते मला झिरो बजेट चिपकलं. तसं हे गंगा कावेरी चिपकलं, ते लवकर निघणार नाही. तुम्ही काही इंटरलिंकिंग म्हणा, लोक त्याला गंगा कावेरी म्हणणार. तसं या गंगेतून डायरेक्टली कावेरीत कुठे जातं मला ते अजून समजलं नाही. आता दाखवतो तुम्हाला, आहे ना. असं गंगेतून डायरेक्ट कावेरीत जाण्याची योजनाच नाही आपल्या स्कीम मध्ये, पण तरी लोक त्याला गंगा कावेरी म्हणणार. ओके, तर अशी ही स्कीम होती आणि त्याच्यामुळे मग ही स्कीम जी आहे ही अबॅन्डन करण्यात आली. ठीक आहे, पण लोकांच्या मानसामध्ये ती स्कीम जशीच्या तशी आहे. आता पुढचं दाखव. याच्यानंतर असं झालं की 1977 साली कॅप्टन दस्तूर म्हणून होते. या कॅप्टन दस्तूरने एक अशी योजना मांडली. हे कॅप्टन इरिगेशनचे होते का की असेच माझ्यासारखे बिन इरिगेशन वाले होते काय? इरिगेशन वाले नव्हते, पण के.एल. राव काही इरिगेशन वाले होते का, इंजिनियर्स होता? हे दस्तूर म्हणजे माझ्यासारखे होते ज्यांचा इरिगेशनची काही संबंध नाही, झिरो बजेट सारखं. तसं या दस्तुरांनी एक अशी योजना मांडली. या दस्तुरांची अशी योजना होती की 4200 किलोमीटर लांब जो आहे हा हिमालयन कॅनल बांधायचा. असा हा काश्मीर जम्मू पासून इकडे भूतान असा बांधायचा वरती हिमालयन कॅनल. ठीक आहे, आणि हा 4200 किलोमीटर राहील. याच्यामध्ये 90 तळे राहतील मोठे मोठे, आणि एकदा दिल्लीच्या इथे आणि पाटण्याच्या इथे ह्या ॲक्वेडक्टने हा जॉईन करायचा. हा कशाला, या देशाला एक असं गार्लंड कॅनल बनवायचा. दाखव वरती, देशामध्ये असा एक पूर्ण असा गार्लंड कॅनल बनवायचा, असा मोठा गार्लंड कॅनल. आणि या गार्लंड कॅनल मध्ये हे जोडायचं, म्हणजे इकडचं सगळं पाणी या गार्लंड कॅनल मध्ये येईल. इकडे 200 तळे राहतील, इकडे 90 तळे राहतील. ठीक आहे, 90 तळे इथे राहतील, 200 तळे इथे राहतील. तळे म्हणजे डॅम, डॅम म्हणजे तळ, सरोवर. तर असं राहील. ठीक आहे, आणि तेव्हा याचा खर्च जो आहे तो 24,095 कोटी रुपये येणार होता. 4200 किलोमीटर लॉंग हिमालयन कॅनल विथ 90 लेक्स, about 400 meters constant elevation, between at about 400 meters constant elevation, 9,300 kilometer long garden canal with 200 lakes at about 300 meter constant elevation. Both canals to be interconnected by pipelines near Delhi and Patna. Cost rupees 24,095 crores, 1977 price level. Realistic cost 7 koti 70 million crore, 7 कोटी. ठीक आहे, 700 लाख कोटी. आजची स्कीम 530 लाख कोटी आहे, है ना. आता ती कशी होती, 700 लाख कोटीची. आणि कमिटी ऑफ एक्सपर्ट्स फाउंड द प्रपोजल टेक्निकली अनफिजिबल. आता ते दस्तूर काही म्हणजे माझ्यासारखे होते, तर त्यामुळे कशी ती फिजिबल राहणार, तर ते शेल झालं. ठीक आहे, मग काय झालं, यानंतर भारत सरकारने 1980 साली हे सोडलं नाही. या दोन गोष्टींचा फायदा असा झाला की लोकांना विचार करायला प्रवृत्त केलं. आणि विचार करायला प्रवृत्त केल्यावर हे लोकांच्या डोक्यामधून गेलं नाही. सगळे प्लॅनर्स, प्लॅनिंग कमिशन मधले याच्याशी संबंधित असलेले लोक त्याच्यानंतर पॉलिटिशियन्स, प्रायव्हेट लोक या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागले.
आणि 1980 साली नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन बनला. आणि हा नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन फॉर इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही का आजचं कोणाच्या डोक्यात आलेलं असं नाही आहे. याचा काम जे आहे तेव्हा सुरू झालं आणि तेव्हा मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेसनी मग प्लॅन बनवला. त्याचे 2 कॉम्पोनंट्स राहतील, एक हिमालयन कॉम्पोनंट, एक पेनिन्सुलर कॉम्पोनंट, असे 2 कॉम्पोनंट्स या गोष्टीचे राहतील. मग याच्यात काय राहील? याच्यात असं राहील ट्रान्सफर ऑफ वॉटर बाय ग्रॅव्हिटी, म्हणजे वरती आहे ना ते सगळं हे चालू होतं. ट्रान्सफर ऑफ वॉटर बाय ग्रॅव्हिटी, बिल्डिंग डॅम्स फॉर स्टोरेज ऑफ वॉटर, कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॅनल सिस्टीम. हे पहा, ट्रान्सफर ऑफ वॉटर बाय ग्रॅव्हिटी. त्याच्यानंतर खूप डॅम्स बनवायचे स्टोरेज ऑफ वॉटर करता, कॅनॉलची एक सिस्टीम तयार करायची आणि जिथे नेसेसरी आहे तिथे वॉटर पंप करायचं. कुठेही पाणी 120 फुटापेक्षा मीटरपेक्षा जास्त पंपिंग नाही आहे या स्कीम मध्ये. 120 मीटरपेक्षा जास्त पंपिंग नाही आहे. आणि मग याच्याकरता नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी तयार केली भारत सरकारने आणि त्यांच्याकडे हे काम दिलं. तेव्हापासून हे काम 20 वर्षापासून सुरू आहे, म्हणजे छोटंसं काम नाही आहे. इतके वर्ष त्या कामाला लागले आणि मग या नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सीने याची फिजिबिलिटी काय आहे त्याचा अभ्यास करावा असं भारत सरकारने त्यांना सांगितलं. मग याचा जो हिमालयन कॉम्पोनंट आहे, थांबू एक मिनिट. याचा जो हिमालयन कॉम्पोनंट आहे, याचे 2 कॉम्पोनंट्स. याचा जो हिमालयन कॉम्पोनंट आहे तो असा की या सुरू ठेव, या हिमालयन कॉम्पोनंट मध्ये या ज्या हिमालयन नद्या आहेत याच्या 2 सिस्टम्स, 12 इंडिपेंडेंट लिंक्स आणि इंटरडिपेंडेंट लिंक्स आणि 2 इंडिपेंडेंट. एक ही इकडची नदी इकडे जोडायची, इकडची इकडे जोडायची, इकडची इकडे जोडायची, इकडची इकडे जोडायची. हे सगळं ब्रह्मपुत्र आहे ना, ही ब्रह्मपुत्रा गंगेला जोडायची, गंगेतून महानदीला जोडायची. कावेरी पर्यंत नाही आहे. हा, इथून दुसरीकडे डायरेक्ट गंगेचं कावेरीला नाही आहे, पण तरी आपण याला गंगा कावेरीच म्हणू. तर हे भाषा अशा जोडायच्या. ठीक आहे. मग याच्याकरता हे जो हाय एलिव्हेशनचे जे पॉइंट्स आहे, तर इट विल लिंक ब्रह्मपुत्रा विथ गंगा अँड गंगा विथ महानदी. आणि द स्टेट्स ऑफ आसाम, वेस्ट बेंगॉल, बिहार, झारखंड अँड ओरिसा दे विल गेट बेनिफिट. आलं ना? हे असं आहे. हे इथून हे ब्रह्मपुत्रा, ही ब्रह्मपुत्रेचं पाणी या कॅनॉलद्वारे येते गंगेला, गंगेतून सुवर्णरेखेमध्ये, गंगेतून इकडे महानदीमध्ये, है ना? असा. आता याच्यात सेव्हरल इंटरलिंकिंग कॅनॉल्स आहेत. हे सेव्हरल इंटरलिंकिंग कॅनॉल्स आले. हा बा केवढा मोठा कॅनॉल आला इकडनं, है ना? तर या सेव्हरल इंटरलिंकिंग कॅनॉल्सनी उत्तर प्रदेश, उत्तरांचल, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात या सगळ्या लोकांचा फायदा होणार आहे. तर आताची जी आपली स्कीम आहे ही, या स्कीमचा हा हिमालयन कॉम्पोनंट आहे. इट विल हॅव 14 लिंक्स. कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम्स ऑन ट्रिब्युटरीज ऑफ गंगा and Brahmaputra rivers in India, Nepal and Bhutan. Linking of Brahmaputra and its tributaries with Ganga and Ganga with Mahanadi benefiting Assam, West Bengal, Bihar, Jharkhand and Orissa. Interlinking canal systems to transfer surplus flows of eastern tributaries of Ganga to the west benefiting Uttar Pradesh, Uttaranchal, Haryana, Rajasthan and Gujarat. मित्रांनो, ही जी सीडी आहे ना, ही वाजपेयींनी जी सीडी पाहिली ती सीडी आहे ना. म्हणजे तुम्ही वाजपेयी इतके लकी आहे तिथे बसलेले सगळे लोक. मोठ्या मुश्किलीने ही सीडी मिळते. हे 10 सहस्त्र साहेबांनी, 6 नुसते सहस्त्र नाही आहेत, ते 10 सहस्त्र आहे. त्यांनी ही सीडी मिळवली. हे तर थांबव. त्यांनी ही सीडी मिळवली आणि त्यांनी मला दिली. मला एकदम वाजपेयी झाल्यासारखा आनंद झाला, कारण ती सीडी पाहताना. तर कारण की ही सगळं जे इंजिनियर लोकांनी इतके वर्षाचं काम तयार केलं ते हे सगळ्या या सीडी मध्ये टाकलं आणि मग ही सीडी वाजपेयींना तेव्हा त्यांनी दाखवली. तर आता मग याची हे जे गंगेचे जे लिंक्स आहेत याची फिजिबिलिटी स्टडी करायची. तर फिजिबिलिटी स्टडी करण्याकरता जे त्यांनी आता आयडेंटिफाय केलेले आहेत ते दाखवतात आहे. चला, कोसी मेच्ची, कोसी घागरा, गंडक गंगा, घागरा यमुना, शारदा यमुना, यमुना राजस्थान, राजस्थान साबरमती, चुन्नर सोन बॅरेज, सोन डॅम, सदर्न ट्रिब्युटरीज ऑफ गंगा, ब्रह्मपुत्रा गंगा, नंतर ब्रह्मपुत्रा गंगा, फराक्का सुंदरबन आणि गंगा सुवर्णरेखा महानदी. तर इतके जे जोडायचे आहे. आता तुम्हाला मग सांगितलं ना मी, याची मोठी एक स्कीम नाही आहे, याच्यात छोटे छोटे कॉम्पोनंट्स आहे. त्याच्यामुळे फेल्युअरची भीती बाळगू नका. ही मोठी. म्हणून काय होईल, ड्रॉट मिटिगेशन
to the extent of 17 lakh hectares in the state of West Bengal, Bihar, Uttar Pradesh, Haryana, Rajasthan, Jharkhand and Gujarat. इतक्या स्टेट्सला याचा फ्लडचं मिटिगेशन होणार आहे. घे पुढे, हे बघा इथे. तर आता याची फिजिबिलिटी शोधणं चालू आहे. काही काही गोष्टींची फिजिबिलिटी त्यांनी काढली आहे. मग फ्लड कंट्रोल टू सम एक्सटेंट इन गंगा अँड ब्रह्मपुत्रा बेसिन्स. घे पुढे. मग काय होईल? ऑगमेंटेशन ऑफ फ्लोज ऍट फराक्का. हे बांगलादेशमध्ये जातं ना या फराक्का बॅरेजच्या इथून आहे ना. इथे ऑगमेंटेशन म्हणजे तिथला फ्लो, कारण त्यांचा आपला काही करार झाला आहे ना. आता याच्यावर एक टीका पण आलेली आहे की काय होतं, आपण बांगलादेशला म्हणतो आमच्या गंगेत पाणी कमी आहे. ती बांगलादेशची आपली ट्रीटी आहे ना पाण्याची, त्याच्यावर आपण बांगलादेशला सतत सांगत असतो की आमच्या गंगेत पाणी कमी आहे. एक मिनिट थांबा. आमच्या गंगेत पाणी कमी आहे म्हणतो, म्हणून आता जे टीकाकार लोक आहेत त्यांनी हा पॉईंट काढला आहे. ते म्हणतात तुम्ही बांगलादेशला सतत सांगता की गंगेत पाणी कमी आहे आणि आता तुम्ही देशाला सांगून राहिले की आमच्याजवळ सरप्लस आहे. म्हणजे पकड दिलं बांगलादेशवाले तुम्हाला आहे ना. एनिवे ते पाहू काय करायचं. त्याच्यासाठी हे आहे ना आता नवीन आपले यशवंत सिन्हा मंत्री ते करतील काहीतरी. तर म्हणून तर 30,000 मेगावॉट ऑफ पॉवर विल बी जनरेटेड. 30,000 megawatts of power will be generated in the Himalayan sector. In this Himalayan component, this much power will be generated. पुढचं काय? 10 सहस्त्र साहेबांना जायचं आहे ना विमानाने. तर काय झालं आता याचा पेनिन्सुलर कॉम्पोनंट आहे. याचा पेनिन्सुलर कॉम्पोनंट मध्ये हा जो पेनिन्सुलर कॉम्पोनंट आहे हा छान पाहण्यासारखा आहे. या पेनिन्सुलर कॉम्पोनंट मध्ये मग इतके असे हे महानदीपासनं गोदावरीला लिंक, गोदावरीपासनं कृष्णेला लिंक, ही विजयवाड्यापाशी, ही श्रीशैलम पाशी, नंतर ही गोदावरीपासनं इकडे पुन्हा कृष्णेला लिंक, इकडे गोदावरी कृष्णा पेन्नार कावेरी लिंक. ठीक आहे, ही कावेरी लिंक. त्याच्यानंतर कृष्णा पेन्नार लिंक, कावेरी वैगाई लिंक, नंतर ही वैपार लिंक. ही एक लिंक जी फ्रॉम द ईस्ट फ्लोइंग रिव्हर्स टू द वेस्ट फ्लोइंग रिव्हर्स, ही लिंक एक कोस्टल रिव्हर्स आहेत सगळ्या या की मलबार कोस्टवरती जातात, हे त्यांची लिंक. इकडे ही पार नर्मदा तापी लिंक. नंतर ही एक आहे केन बेटवा लिंक, यांनी उत्तर प्रदेश मध्य प्रदेशचा बेनिफिट आहे. त्याच्यानंतर पार्वती काली सिंध आणि चंबल याची एक लिंक. पहा मी तुम्हाला सांगितलं कशी इंडिपेंडेंट लिंक्स आहेत त्या सगळ्या, म्हणजे याच्यात काही पूर्ण याच्याशी लिंक नाहीये. त्याच्यानंतर इथे पार तापी नर्मदा, ही पार तापी नर्मदा लिंक आहे आणि ही पार दमनगंगा लिंक आहे. हिच्यामुळे मुंबई शहराला पिण्याचं पाणी मिळणार आहे. हे नाही केलं मुंबई शहराला पिण्याचं पाणी नाही मिळणार. ही लिंक आहे. मग आता हा पेनिन्सुलर कॉम्पोनंट जो आहे, हा पेनिन्सुलर कॉम्पोनंट मध्ये इतके सगळे भाग आहेत. तर it will have 16 links transferring Mahanadi and Godavari surpluses to deficit basins of Krishna, Pennar, Kaveri, Vaigai, benefiting Orissa, AP, Karnataka, Tamil Nadu, Pondicherry with 9 links. Lift essential for transfer of water from Godavari to Krishna, proposed in one of the above 9 links. And transferring water from west flowing rivers of Western Ghats to the east to benefit Karnataka, Tamil Nadu and Kerala. Transferring water from Ken River to Betwa River to benefit MP and UP. Interlinking Parvati, Kali Sindh and Chambal to benefit MP and Rajasthan. Interlinking west flowing rivers north of Bombay and south of Tapi to benefit Maharashtra and Gujarat. हा पेनिन्सुलर कॉम्पोनंट आहे. या पेनिन्सुलर कॉम्पोनंट मुळे हा फायदा होणार आहे. आता या ज्या लिंक्स आहेत ह्या इतक्या आयडेंटिफाय केल्या आहेत, सगळ्यांनी वाचत नाही बसत. याचं फिजिबिलिटी रिपोर्ट स्टडी करण्याकरता या सगळ्या लिंक्स आयडेंटिफाय केल्या आहेत. याच्यामुळे काय काय होणार आहे? ड्राऊट मिटिगेशन. आता वरती फ्लड होतं, आता खाली ड्राऊट आलं हा ना. तिकडे फ्लड मिटिगेशन होतं ब्रह्मपुत्रा गंगा महानदी, आता इकडे आला ड्राऊट, दुष्काळ मिटिगेशन होईल 8.5 लाख हेक्टरचा. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश फ्लड कंट्रोल होईल महानदी आणि गोदावरी मध्ये. आणि
1,30,00,000 हेक्टर इरिगेशन होईल, 4,000 मेगावॉट इलेक्ट्रिसिटी इकडे जनरेट होईल. हाईट आहे या याच्यात. म्हणून या पेनिन्सुलर कॉम्पोनंट मध्ये व्याप मोठा असला तरी वीज कमी जनरेट होते आहे ना, कारण की या नद्या पेरिनियली फ्लोईंग नद्या नाही आहे. ठीक आहे. तर हे या कॉम्पोनंट मध्ये होणार. आणि जाऊ दे. तर याच्याकरता हे जे आयडेंटिफाय केले आहे या एजन्सीनी, याचे सगळे फिजिबिलिटी रिपोर्ट्स वगैरे हे सगळं करण्याचं काम चालू आहे. आता याला डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट करावा लागतो. पहिल्यांदा हे लोक फिजिबिलिटी रिपोर्ट करतात, त्याच्याकरता अनेक वर्ष लागतात. आणि ते झाल्यानंतर डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट करावा लागतो. आणि तो डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट करण्याचं काम हे सगळे इंजिनियर्स करतात आहे. आणि हे लवकरच यांनी सांगितलं आहे की डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट 6 लिंक्सचे फिजिबिलिटी रिपोर्ट तयार आहे. आणि हे जे दाखवतात आहे ना, तर ते सगळे फिजिबिलिटी रिपोर्ट तयार आहे. आता बाकीच्यांचं काम सुरू आहे आणि लवकरच ते काम पूर्ण होईल, काम सुरू करण्याच्या दृष्टीने. आता याला खर्च किती येणार आहे? याला खर्च, हिमालयन कॉम्पोनंटला खर्च जो आहे तो 3,75,000 कोटी रुपये येणार आहे. आणि पेनिन्सुलर कॉम्पोनंटला खर्च जो आहे तो 1,85,000 कोटी रुपये येणार आहे. असे 5,60,000 कोटी रुपये खर्च होईल. आता हे 5,60,000 कोटी 35 वर्षात खर्च होतील, एका वर्षात नाही. 35 वर्षात खर्च होणार आहे. त्यामुळे एका वर्षाचा खर्च जो आहे तो 16,000 कोटी रुपयाचा आहे फक्त. खूप लोकांना वाटतं की आमच्यावर कर्ज होईल, ते मग याचा पॉईंट सुटला आपला की हे पैसे कुठून येतील. हे पैसे 4 लाख कोटी रुपयाचं भारत सरकारचं बजेट आहे ना. आपला सेव्हिंग रेट किती आहे भारताचा सेव्हिंग रेट 24% आहे. म्हणजे आपलं ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट जे आहे ते 22 लक्ष कोटी रुपयाचं आहे. त्यापैकी आपण 24% सेव्हिंग करतो. त्या 24% सेव्हिंग मध्ये डोमेस्टिक सेव्हिंग 22% आहे. म्हणजे हे सेव्हिंग किती आहे? हे सेव्हिंग आपलं 5,80,000 कोटी रुपयाचं आहे. भारतातल्या घरोघरचं सेव्हिंग दरवर्षीचं डोमेस्टिक सेव्हिंग, मी सरकारचं सेव्हिंग निगेटिव्ह मध्ये आहे, कंपनीचं सेव्हिंग मायनर 1 का काही % आहे. आणि डोमेस्टिक सेव्हिंग या देशातलं जे आहे ते 22% आहे. 22% ऑफ जीडीपी जर 22 लक्ष कोटी रुपयाचं आहे तर सेव्हिंग आपलं 5,80,000 कोटी रुपयाचं आहे. हे 5,80,000 कोटी रुपयाचं सेव्हिंग जे आहे त्याच्यामधून खर्च करू शकतो ना आपण. आणि खर्च किती येणार आहे? 5,60,000 35 वर्षात, एका वर्षात 16,000 कोटी. ज्या सरकारचं बजेट 4 लाख कोटी रुपयाचं आहे ते 16,000 कोटी रुपये नाही खर्च करू शकत. खूप लोक म्हणतात अरे मग तुम्ही असं कशाला म्हणता तिजोरी ठणठण आहे, तिजोरी ठणठण आहे. अरे तुम्ही मागता म्हणून आम्ही सांगतो ठणठण आहे. तुम्ही मागणं बंद करा, आम्ही सांगतो. असं आहे, तिजोरी केव्हा ठणठण असते. असं आहे, आपले वडील जे आहे ना ते पुस्तक घ्यायला थोडे पैसे नाही म्हणतात कधी. तुम्ही एवढा पॅन्ट घेतो तर म्हणते पैसे नाही आहे ना. पुस्तक घ्यायला एकही वडील असं नाही आहे की तुम्ही पुस्तक घ्यायला पैसे मागा आणि तो म्हणेल माझ्याजवळ पैसे नाही आहे. तुम्ही म्हणता की नाही आम्हाला ते सर्कस आली पाहायला जायचं आहे, ते आम्हाला नवीन सिनेमाला पाहायला जायचं आहे. मग वडील सांगतात आता नाही, आता तूर निघू दे, मग शेंगदाणे निघू दे, मग त्याच्यावर सांग है ना. पण तुम्ही त्यांना मागा, पुस्तकासाठी पैसे मागा. ते खूप सारे जोक्स नाही का, मुलगा पैसे पाठवतो वडिलांना लॉक टेबल घ्यायचा आहे आणि सगळ्यांना माहिती आहे तो जोक. तसं आहे ते. तुम्ही त्या किती गरीब बाप असू द्या, त्यांना तुम्ही पुस्तकासाठी पैसे मागा, खोटं बोलून पुस्तकासाठी पैसे मागा तो देतो. आणि तुम्ही दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी जाल तर म्हणेल बा पैसे नाही. तसं सरकार असतं. सरकार ठणठण आहे केव्हा सांगतं, ते ह्याच्यासाठी ठणठण नाही सांगत, याच्यासाठी ठणठण तिजोरी आहे कधी नाही सांगणार. यासाठी ते लोकांना उद्युक्त करतील सांगायला की बरोबर आहे, रिसोर्स मोबिलायझेशन अमुक तमुक दुनियाभरच्या गोष्टी ना सरकार म्हणजे साधी गोष्ट नाही. तर त्यामुळे या सगळ्या स्कीम्सला 16,000 कोटी रुपये दरवर्षी खर्च करणे इम्पॉसिबल नाही आहे. याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसा कितीतरी गोष्टीवर आपला खर्च होत असतो. ठीक आहे. म्हणून कृपा करून असं समजू नका
हे काहीतरी फायनान्शियली वायबल नसलेली स्कीम आहे आणि त्यामुळे हे काही होणार नाही वगैरे वगैरे. खूप लोकांची जी टीका आली आहे ती याच कॉन्टेक्स्ट मध्ये आली आहे की हे काही होणार नाही, खड्डे. त्या बाई आहेत ना जिकडे कुठेही गेले की त्याचा ते विरोधच करतात. त्यांनी त्यांचं मी काढलं त्या इंटरनेटवरून. तर त्या म्हणजे कुठली स्कीम आली की लोक शोधतातच बाई कुठे आहे. त्यांना म्हणजे एक मी पण शोधलं इंटरनेटवर, एवढी मोठी स्कीम आली काहीतरी असेलच ना बाईंचं. तर त्यामुळे इंटरनेटवर शोधलं आणि इंटरनेटवर मला सापडलं. तर मग त्यांनी खूप त्यांचे जे काही आर्ग्युमेंट्स आहेत. पण असं आहे की आपण त्यांचे आर्ग्युमेंट्स आहे. नंतर मोठाले एन्व्हायरमेंटलिस्ट लोक आहेत ना, म्हणजे पहा ना नागपुरात मोठे मोठे. असं आहे प्रोग्रेस जेव्हा होणार तेव्हा झाडं कटणारच आहे की नाही. आणि झाडं कापल्या गेले म्हणून तुम्ही स्टॅटिस्टिक्स पहा. स्वातंत्र्याच्या वेळेस आपल्या देशावर जितकं फॉरेस्ट कव्हर होतं त्याच्यापेक्षा आजचं फॉरेस्ट कव्हर वाढलेलं आहे. लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन जात नाही. तुम्ही 1950चा स्टॅटिस्टिक्स कम्पेअर करा. लोकांना काय वाटतं की देश म्हणजे सगळे लोक फॉरेस्ट तोडूनच राहिले. अरे फॉरेस्ट तोडून राहिलं त्याप्रमाणे फॉरेस्ट बरोबर होत आहे ना. आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपलं जितकं फॉरेस्ट कव्हर होतं त्याच्यापेक्षा काही लाख हेक्टरनी आपलं फॉरेस्ट कव्हर वाढलेलं आहे. तो काही तक्ता मी आता काढत बसत नाही त्याच्यातला, पण तुम्हाला सांगतो फॉरेस्ट कव्हर आपलं वाढलेलं आहे. तर मग लोकांना वाटतं की नाही झाडे ते खूप लोक ते चंद्रशेखर रस्ते बनवत नव्हते काही ते रस्त्यात झाड कापू नका. अरे झाड कापू नका, रस्ता करायसाठी रस्ताही पाहिजे तुम्हाला आणि झाडही नाही कापलं पाहिजे. असं कसं होईल. आणि काय झालं मग, एक पत्रकार मेला ना, झाड नाही कापलं आणि एक पत्रकार बिचारा त्या मोटरसायकलवर जात होता, त्याला आदळून मरून गेला. आणि आजही किती झाड नाही काटण्यावाल्याच्या चक्करमध्ये किती झाडं त्यांनी रस्त्यावर ठेवले. त्यांनी लोक मेलेले चालतात पण एक झाड कापलेलं नाही चालत. म्हणजे काय कशा प्रकारचं आहे. म्हणून याचा फार रास्त सारासार विचार करण्याची आवश्यकता आहे. असं आहे की ज्याला अशा प्रकारच्या म्हणजे कसं असतं, तुम्ही कोणाच्या पॉइंट आता हे सगळं कोणाकरता होणार आहे, हे सगळं शेतकऱ्यांकरता होणार आहे. ही एक अशी स्कीम आहे जी 100% शेतकऱ्यांकरता स्कीम आहे. म्हणून लक्षात ठेवा या स्कीमचा या देशामध्ये प्रचंड विरोध होणार आहे. अजून सुरू झाला नाही विरोध, अजून विरोध सुरू झाला नाही. या देशामध्ये या स्कीमचा प्रचंड विरोध होणार आहे. म्हणून ते सुरेश प्रभूंना काम दिलं, हा टास्क फोर्स नेमला वाजपेयी आणि सुरेश प्रभूंना काम दिलं. मी सुरेश प्रभूंना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं की असं असं भाषण आहे. तर सुरेश प्रभूंना नेमलं आणि त्याच्यामध्ये ते जे टर्म्स ऑफ रेफरन्स दिले त्याच्यात त्यांना नेमलंय टू डेव्हलप कन्सेन्सस, टू जनरेट कन्सेन्सस. सुरेश प्रभूंचं काम आहे की सगळीकडे कन्सेन्सस करा. म्हणून सुरेश प्रभू जाऊन कन्सेन्सस करायचं असेल तर विरोधी पार्टी काँग्रेस पार्टी आहे. म्हणून सुरेश प्रभूंनी जाऊन पहिलं काम केलं तर सोनिया गांधींना भेटले आणि सुरेश प्रभूंनी मला सांगितलं की श्रीकांत मी सोनिया गांधींना भेटलो आणि सोनिया गांधी वॉज सो हॅपी अँड ही वॉज ऑल प्रेज फॉर सोनिया गांधी. आणि त्यांनी सांगितलं की सोनिया गांधी रोट लेटर्स टू चीफ मिनिस्टर्स. सोनिया गांधी रोट लेटर्स टू काँग्रेस चीफ मिनिस्टर्स की हे आणि नाउ ही इज गोइंग अँड मीटिंग चीफ मिनिस्टर. दिस इज हाऊ कन्सेन्सस हॅज टू बी जनरेटेड. तर त्यामुळे या का कन्सेन्सस याकरता की शेतकऱ्यांच्या करता असलेली म्हणजे आपल्या देशाचा सगळ्यात बेसिक गाभा जर काय आहे तर तो शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या करता 100% असलेली स्कीम हीच आहे. कारण रस्ता तुम्ही बांधता त्याच्यावरून शेतकरी जातो, त्याप्रमाणे व्यापारी जातो, इंडस्ट्रियलिस्टही जातो, प्रोफेसरही जातो, सगळे लोक त्याच्यावरून जातात. म्हणून रस्ता खेड्याचा जरी रस्ता असला तरी तो इसेन्शियली त्या शेतकऱ्याकडे करता नसतो. पण पाणी कशा करता आहे तर शेतीत धान्य पिकवण्याकरता आहे. त्याच्यामुळे ही स्कीम 100% शेतकऱ्यांकरता आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा 100% शेतकऱ्यांकरता ही स्कीम असल्यामुळे याला आता सगळ्या बाजूनी सुरू लागला. 5 लक्ष कोटी तुम्ही ऍग्रिकल्चरल इकॉनॉमीमध्ये टाकता 10 वर्ष 35 सालापर्यंत 5,60,000 कोटी टाकतात. 16,000 कोटी तुम्ही एका सेक्टरमध्ये टाकता. इट्स वंडरफुल, इट्स ग्रेट. पण त्याला आता पिल्लू काढणारे लोक असतील ना, मग याला दुनियाभरचे लेबल लागतील.
याला मग ज्युडिशियल डिसिजन. ते बरं झालं की ते किरपालने डिसिजन देऊन दिलं. आणि त्या किरपाल महाराजांनी कुठल्या जेवणामध्ये आणखी सांगितलं की ते काय माझी ऑर्डर नव्हती, माझं ओपिनियन होतं. अरे तुम्ही दिलं ना, तो काय नाव त्याचं, वर्मन हरिवर्मन आहे ना, ती जी केस सुप्रीम कोर्टात नेली होती त्यांनी, त्या कुठल्या तरी द्रविड पार्टीचा सेक्रेटरी आहे तो, त्यांनी ती सुप्रीम कोर्टात केस नेली. जस्टिस बी एन किरपालनी निर्णय देऊन टाकला 10 वर्षात करा, है ना. त्यांनी चांगलं झालं, 10 वर्षात करा म्हणजे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं 10 वर्षात करा. आता किरपाल रिटायर होऊन गेले. किरपाल रिटायर झाल्यानंतर कुठल्या तरी जेवणाच्या वेळेस ते किरपाल म्हणतात, म्हणू नये असं त्यांनी, पण ते जेवणाच्या वेळेस त्यांनी छापून आलं पेपरमध्ये, इंटरनेटवरती अवेलेबल आहे. ते म्हणाले की तो माझा ऑर्डर नव्हता, ते माझं ओपिनियन होतं. अरे आता जजचं ऑर्डर काय ओपिनियन काय काही वेगळं वेगळं लिहितात का, मी समजणार कसं. जजचं ओपिनियन म्हणजे ऑर्डर आहे ना त्यांचा, असं आहे. त्यामुळे या स्कीमला सुरुंग लागण्याचा प्रोग्राम सुरू होणार. आता काय, आता जे लोक याची आलोचना करतात, म्हणजे सगळ्यांचं मी एकत्रित केलेलं आहे, त्या लोकांचं काय म्हणणं आहे तेवढं आपण लवकर संपवू. भराभराच्याच तुम्हाला रेफर करतो की काय आहे की ज्यांनी, त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक रिव्हर बेसिनचे बेसिक ऍस्पेक्ट्स असतात, ते याच्यात स्टडी केलं नाही. याला उत्तर असं आहे, ते स्टडी करण्याचं काम 6 ठिकाणी पूर्ण झालेलं आहे, बाकीच्या ठिकाणी काम सुरू आहे. आणि तो रिपोर्ट आल्यानंतर लोकांच्या करता अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन बघा, तो वाचा, तो सगळीकडे अवेलेबल असतो, आहे ना. नंतर इफ कॅनॉल नेटवर्क इज इन्व्हॉल्व्ड विल सर्वेयर whether soil will surveyors assess whether soil is irrigable through surface water flows. पापा त्यांचे काय काय आर्ग्युमेंट की आता जेव्हा आम्ही तिथून कॅनॉल लिहू तेव्हा ती सॉइल इरिगेबल आहे की नाही याचा असेसमेंट करणार की नाही, याचं उत्तर हो करणार. ठीक आहे. व्हॉट वुड बी द इम्पॅक्ट ऑफ सडन चेंज इन क्रॉपिंग पॅटर्न. अरे बापरे, म्हणजे एकदम काय आम्ही त्यांचं म्हणणं देयर विल बी सडन चेंज इन क्रॉपिंग पॅटर्न, आहे ना. म्हणजे संत्र्याचे झाड आहे, दुसऱ्या दिवशी एकदम इथे ऍपल होऊन जाईल, है ना. त्याचा काय इम्पॅक्ट राहील. म्हणजे नागपूरचं सगळीकडे छापून टाकलं तरी संत्रा नगरी उद्या ऍपल नगरी बनावी लागेल, काय इम्पॅक्ट. असं होत नसतं, है ना. हे इतिहासाचं अज्ञान आहे, असं होत नसतं. हा संत्रा किती वर्ष लागले, इतका संत्रा डेव्हलप व्हायला 200 वर्ष लागले. सडन चेंज इन क्रॉपिंग पॅटर्न होतच नसतं. कोण करतं सडन चेंजिंग क्रॉपिंग पॅटर्न. नाही तर नवीन ऍग्रिकल्चर मंत्री आला की तो क्रॉपिंग पॅटर्न बदलून देईल ना, तो सांगून देईल की बदलून टाका. असं लवकर फार्मर ऐकत नाही. कॉम्पिटिटिव्ह इकॉनॉमीचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ऍग्रिकल्चर आहे. ऍग्रिकल्चर मध्ये 100% कॉम्पिटिशन असते, आणि कॉम्पिटिशन जिथे असते तिथे अनुकरणशीलता असते, तिथे चैतन्य असतं. हे कॉम्पिटिशनचे काही क्वालिटीज, कॅरेक्टर्स आहेत. तुम्ही ते ऑफिसमध्ये जा, कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये सकाळच्या वेळेला जा, सोमवारी. आता 5 दिवस सुट्ट्या आल्या की नाही, महावीर जयंती, आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, गुड फ्रायडे, या सगळ्या सुट्ट्या आल्या. त्या सुट्ट्या आल्यानंतर किती आराम मिळाला असेल लोकांना. आणि मग सोमवार आला, मग सोमवारी तुम्ही कलेक्टरच्या ऑफिसमध्ये त्या बाबूकडे जा, आणि मग त्या बाबूकडे जाऊन तुम्ही त्याला म्हणा की साहेब आता तुम्ही छान सुट्टी किती घेऊन आले, आता हे माझं. पहिले तो नसेलच, तो सकाळी 10 वाजता चहा प्यायला गेला असेल इत्यादी. त्याच्यानंतर त्यांनी नाही होत, म्हणजे त्याच्या कपाळावर आठ्या, काही चैतन्यच नाही ना तुम्हाला, त्याच्याकडे पाहून काय आनंदच नाही होत ना. आणि तुम्ही खेड्यात जा, पूर्ण मागच्या वर्षी दुष्काळ, या वर्षी पाऊस कमी पडला आणि पुन्हा पेरणी आली, तो किती राग ओरडे. आणि पेरणीच्या वेळेस काय त्याचं चैतन्य आहे, इकडून ही पूजा ती पूजा, अमुक करून राहिले, ते करून राहिले, त्या गाईला गुलाल लावून राहिले, त्या बैलाची पूजा. काय चैतन्य असतं त्या पेरणीच्या वेळेला, चैतन्य असतं खेड्यामध्ये. आता आम्ही परवा गुलाबराव महाराजांचा कार्यक्रम केला, 30,000 लोक गोळा झाले होते माधांच्या छोट्याशा खेळामध्ये, इतकं चैतन्य. आणि इकडे तुम्ही कशावर इम्पॉर्टंट गोष्टीवर भाषण ठेवा, 100 लोक ऐकायला नाही मिळत. शहरामध्ये देशाच्या आपल्या भवितव्याचा प्रश्न शहरात 100 लोक, आणि खेड्यामध्ये केवढं चैतन्य. म्हणून हे चैतन्य जे असतं हे खेड्यामध्ये असतं. तर त्यामुळे हे क्रॉपिंग पॅटर्न वगैरे बदलत नसतं, माणूस अनुकरण करतो, है ना. आणि अनुकरण जे आहे ते श्रेष्ठ माणसाचं. ऍग्रिकल्चर मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट नसते, तुम्ही पाहिलं का.
ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट नसते, कारण इकॉनॉमिक्सचा नियम आहे की ऍडव्हर्टाइजमेंट फक्त स्पेसिफिक प्रोडक्ट्सला लागेल, जेनरिक प्रोडक्ट्सला लागू शकत नाही. म्हणजे तुम्ही बासमती घ्या म्हणून ऍडव्हर्टाइजमेंट करणार नाही. तुम्ही म्हणाल लाल किल्ला छाप बासमती घ्या म्हणून बासमतीला ऍडव्हर्टाइजमेंट नसते, कारण की ते जेनरिक प्रोडक्ट आहे. पण हे जेनरिक प्रोडक्ट जेव्हा तुम्ही स्पेसिफिक प्रोडक्ट म्हणून एका पिशवीत टाकता आणि त्याला लाल किल्ल्याचा ठप्पा लावता, इट बिकम्स अ स्पेसिफिक प्रोडक्ट. सो स्पेसिफिक प्रोडक्ट नीड्स ऍडव्हर्टाइजमेंट. म्हणून तरी नो ऍडव्हर्टाइजमेंट इन ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर मध्ये सगळा प्रचार अनुकरणाने होतो आहे ना. यत यत आचरती श्रेष्ठ तत एव इतरे जनः सयत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. भगवद्गीतेत सांगितलं आहे की तुम्हाला श्रेष्ठ लोकांनी करायचं. यद यद आचरती श्रेष्ठ लोक जसं करतील. म्हणून अमित साहेब काय करतात, गावातला पाटील पाहता, पाटलाच्या वाड्यामध्ये त्यांचा तो प्रोग्राम ठेवतो आणि त्या पाटलाच्या वाड्यात तो प्रोग्राम ठेवला असल्यामुळे पहिले पाटील ते करतो आहे ना. एकदा पाटलांनी केलं की काही करावंच नाही, पूर्ण गावातच करतो. मी यावेळेस रायझोबियम कल्चर लावलं, तुम्ही सांगितलं ते सगळ्या सोयाबीनच्या याला, आणि पहिले लावलं नाही लोकांनी. मग लोकांना कळलं की 21 दिवस पाऊस नाही आला तर माझी पेरणी नाही मोडली, दुसऱ्यांची मोडली. आता सगळेजण रायझोबियम कल्चर नंतर असंच ऍग्रिकल्चर मध्ये हे चैतन्य असतं. म्हणून हे जे आहे क्रॉपिंग पॅटर्न असं सडनली बिघडत नसतं. रिव्हर व्हॅली गाईडलाईन्स 1983च्या याचं उल्लंघन होईल का? नाही होणार. कसं होईल? इतके सगळे एका प्रोजेक्टचं एन्व्हायरमेंट मंत्र्यांनी क्लिअरन्स नाकारलाय या पूर्ण स्कीम मध्ये. स्कीम सरकारची, त्या सरकारच्या, आणि प्रभूच तिथे पहिले मंत्री होते त्या खात्यात, त्यांच्या डिपार्टमेंटनी एका योजनेला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाकारलं. त्याच्यामुळे सरकारचं काही सोपी काम नाही आहे. त्याच्यामुळे याची काळजी नाही. विल लिंकिंग प्रिव्हेंट ड्राऊट और ट्रान्सफर ड्राऊट. हा, किंवा हा जो वरचा जो सरप्लस आम्ही खाली आणू तेव्हा खालचा ड्राऊट वर जाईल ना, म्हणजे खालचा दुष्काळ वर जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. पण या स्कीम वरून वाटत नाही की हा हे दुष्काळ वर जाण्याचा काही शक्यता नाही आहे या स्कीम मध्ये. त्याच्यामुळे हे पण टीका इल फाउंडेड आहे. डिस्प्लेसमेंट, आता हा डिस्प्लेसमेंटची जी त्यांची तक्रार आहे तर याच्यात ही बाईंची तक्रार आहे. त्यांनी असं म्हटलं की सरदार सरोवर मध्ये 1,50,000 लँड होल्डर्स गॉट डिस्प्लेस्ड ड्यू टू कॅनॉल्स. out of these 23,500 will lose more than 25% land with 2,000 losing all their land. आता असं आहे, याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट होणार, पण याच्यात सरकारने जर डिस्प्लेस लोकांच्या रिहॅबिलिटेशनची तरतूद प्रोजेक्ट मध्येच इन्क्लूड केली आणि ताबडतोब रिहॅबिलिटेशन केलं तर मग गडबड होणार नाही. आता याच्यामध्ये माझी सूचना त्यांना ही राहील की प्रोजेक्ट इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी अँड रिसेटलमेंट अथॉरिटी शुड बी सेम अँड रिसेटलमेंट अमाऊंट शुड बी पार्ट ऑफ द प्रोजेक्ट. तुम्ही म्हणाल की आम्ही इरिगेशन वाले करतो आणि रिसेटलमेंटसाठी ते रेव्हेन्यू वाले म्हणतील नाही आमचं डिपार्टमेंट आम्ही करू, तसं नाही होणार. यू विल हॅव टू गिव्ह ऑल पॉवर टू इरिगेशन डिपार्टमेंट. तुम्हाला दुसऱ्या डिपार्टमेंटचे सगळे पॉवर्स काढून इरिगेशन डिपार्टमेंटला पॉवर्स द्यावे लागतील, इन्क्लुडिंग मॅजिस्टेरियल पॉवर्स. या सगळ्या गोष्टी ही स्कीम जर तुम्हाला फास्ट राबवायची असेल तर देर आर मेथड्स ऑफ डुईंग, वी हॅव डन इट इन द पास्ट. आणि इफ यू विथड्रॉ दिस पॉवर्स फ्रॉम डिफरंट डिपार्टमेंट्स अँड गिव्ह दिस पॉवर, ऑल दी पॉवर्स पुट टुगेदर रिगार्डिंग दिस सेक्टर्स, आणि त्याच्यात इम्पट नसलं पाहिजे, तुम्हाला पॉवर ट्रान्सफर करावेच लागतील, तर तुमची ही स्कीम बिलकुल फास्ट होईल. आणि डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत असं आहे की कॅनॉलनी आणि प्रोजेक्टनी जितके लोक डिस्प्लेस होतात त्याच्यापेक्षा जास्त लोक गंगेच्या आणि ब्रह्मपुत्रेच्या पुराने डिस्प्लेस होतात. ब्रह्मपुत्रेच्या, गंगेच्या, महानदीच्या पुरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये डिस्प्लेसमेंट होतं की तितके तर येतातच आहे. पण काय राहतं, एक सायकी आहे. काय सायकी आहे की आपण समजा भूकंप झाल्यावर आपलं घर तुटलं तर आपण थोडासा दोष सरकारला देतो, थोडासा दोष आपल्याला देतो, दैवाला देतो, आपण आपलं कसं तरी रिहॅबिलिटेशन करून घेतो आहे ना. पण एखाद्या सरकारच्या स्कीम मध्ये मात्र तुम्ही डिस्प्लेस झाले किंवा तुमची काही घर तुटलं, घर ऍक्वायर झालं, मग ते वर्षानुवर्षपर्यंत ते चालतं. ते आमच्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, ते आम्ही प्रोजेक्ट एफेक्टेड असलो पाहिजे वगैरे वगैरे असं असतं. तर आता याचा मध्यम मार्ग काढला पाहिजे. मग याचा मध्यम मार्ग काय आहे की लोकांना जे मार्केट रेट आहे त्याप्रमाणे जर कॉम्पेन्सेशन मिळालं, त्यांना
प्रॉपर रिहॅबिलिटेशन मिळालं, रिहॅबिलिटेशन बाय अँड लार्ज रिझनेबल ठिकाणी मिळालं, तर मग मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रॉब्लेम निघेल. आता आणि मग ही जी टीका आहे ती होईल, ती ठीक होईल. सी बाउंड वॉटर, आता सी बाउंड वॉटर जे सी मध्ये जाणार आहे ते जर सी मध्ये गेलं नाही तर तिथे in rivers if it is diverted inland, what will be the impact of sea ingression on coastal communities and fisheries? Then we have studied this in the projects and they are going to study the details in the projects also, and this link is going to develop large amount of inland fisheries also. कारण एवढ्या मोठ्या याच्यात सगळी फिशरी डेव्हलप होईल की नाही सगळ्या कॅनॉल्स मध्ये, त्याच्यामुळे हा पण प्रॉब्लेम नाही आहे. प्रिन्सिपल ऑफ सबसिडियरिटी रिक्वायर्स that water be harnessed from where it first drops, हे त्यांनी म्हटलं. बरोबर आहे त्याचं म्हणणं की जिथे पाणी पहिले पडतं तिथे आपण हार्नेस केलं पाहिजे, हे तत्व आहे. बरोबर आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की हे काम थांबणार नाही आहे. ही लिंक जरी झाली तरी हे जे काम आहे ते चालूच राहणार आहे, किंवा हे लिंक झालं म्हणून हे काम बंद करा असं नाही. वॉटर हार्वेस्टिंग जे आहे ते सगळीकडे चालूच राहिलं पाहिजे, ते सगळीकडे चालूच राहील. पण नुसत्या वॉटर हार्वेस्टिंगनी प्रॉब्लेम सुटणार आहे का? नाही सुटणार. नुसत्या वॉटर हार्वेस्टिंगनी मायक्रो लेवल प्रोजेक्टनी हे प्रॉब्लेम सुटणार नाही. इलेक्ट्रिसिटी कुठून जनरेट होईल? तुम्ही किती छोटे छोटे शेततळे केले, किती कोल्हापुरी बंधारे बांधले, वीज कुठून जनरेट होणार आहे? वीज जनरेट करायसाठी तर तुम्हाला हाय अल्टिट्यूड वरती डॅम्सची आवश्यकता राहणार आहे. त्यामुळे वॉटर हार्वेस्टिंग इज नॉट अ अल्टरनेटिव्ह टू दिस, इट इज कॉम्प्लिमेंटरी टू दिस. इट इज कॉम्प्लिमेंटरी. ठीक आहे. नंतर ते म्हणतात होल क्रायसिस टुडे इज टोटल निग्लेक्ट ऑफ वॉटर हार्वेस्टिंग. ते मी सांगितलं तुम्हाला. ऑल ओव्हर द आता ते काय म्हणतात की ऑल ओव्हर नॅशनल हायवेज have become conveyor belts of noxious emissions. Canals will become open sewer garlanding the length and breadth of India. आता हे जे आपले हायवे आहे हे सगळे ट्रक जातात तिथून, मग ऑब्नॉक्शियस मटेरियल तिथून जातं. पण हे का आपण आर्ग्युमेंट करू शकतो का? अरे हायवे नसता आपण कसे इतके पुढे गेलो असतो, आपला देश, आपली जीडीपी इतकी वाढली असते का? आज तुम्हाला हायवे बंद झाले, त्याच्याबरोबर आंबा स्वस्त झाला ना नागपुरात. हायवे बंद झाल्यावर आंबा इकडून तिकडे जाणंच बंद झालं, तर जो हापूस 400 रुपये डझन मिळायचा तो हापूस 75 रुपये डझन वरती आला. हायवे किती महत्वाचा झालाय. आज हायवे आहे म्हणून आमच्या संत्र्याला किंमत आहे. हायवे नसता तुम्ही आमच्या जागी जाण मग बोला. जर हायवे नसते, तुम्ही म्हणता हायवे बांधले म्हणून ऑब्नॉक्शियस मटेरियल आलं, ठीक आहे, ऑब्नॉक्शियस मटेरियल थोडा वेळा करता तुम्हाला त्रास देत असेल, पण आम्हाला केवढा आनंद आहे की तो आमचा संत्रा जेव्हा हायवे नव्हते, आमचा संत्रा शेतात खाली आम्ही का गुरही खात नाही संत्रा, ढोरही संत्रा खात नाही, तर त्यामुळे तिथल्या तिथे तो शेतामध्ये आम्हाला नष्ट करावा लागायचा. आज हायवे झाल्यामुळे आमचा संत्रा राष्ट्रपतींच्या घरी जातो ना, दिल्लीला संत्रा जातो. तसा हायवेचा फायदा आहे. हे त्यांचं म्हणणं आहे की सगळा कॅनल म्हणजे ड्रेनेज होऊन जाईल, सगळ्या देशाचं ड्रेन त्याच्यात जाईल. आता ते लोकांवरती आहे. पण आपल्या देशाला असं आहे, खूप लोकांना अमेरिकेत वगैरे वाटतं की ते रेल्वे ट्रेननी तुम्ही जाता, आपण जातो तेव्हा सगळे शी करत बसतात ना बाजूला, रेल्वे स्टेशन म्हणजे ओपन गटर कसं कसं वाटतं. त्यांना वाटतं भारतात हे सगळीकडे कुठे नाही, जगात असं कुठे नाही, फक्त भारतातच आहे की रेल्वे स्टेशन मध्ये कोणी पण शी करू शकतो, हे फक्त भारतात आहे, बाकी कुठे नाही. अमेरिकन लोकांना नेहमी वाटतं की असं कसं भारत आहे, किती म्हणजे किती यांना रोग होत असेल. मी त्यांना नेहमी म्हणतो की याकरता की देवाने आम्हाला रेल्वे स्टेशन मध्ये शी करण्याचं जे प्रवृत्ती दिली आहे, त्याच्याबरोबर एवढा मोठा सूर्यही दिला. तो एवढा मोठा सूर्य इतका तापतो की आमच्या देशात त्याच्यामुळे रोगराई नाही पसरत, की रेल्वेच्या या सुवर लाईनने आमच्या देशात रोगराई नाही पसरली. तर आता हे जे आहे सगळे कॅनल्स आपल्या सगळ्या एकदम सनी एरियामध्ये जाणार आहे, सनी एरियामधून जाणार आहे, आणि त्याच्यामुळे त्याची स्वतःची इकोसिस्टम डेव्हलप होईल. ते जेव्हा फॉरेस्ट मधून जातील तेव्हा तुमचं थोडंसं फॉरेस्ट जाईल, पण त्याच्यामुळे इकोसिस्टम डेव्हलप होईल ना. तर हे सगळे त्याचे बेनिफिट्स आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका, ते काही सुअर बिअर होणार नाही. तर बर, त्यांचं काय म्हणणं आता हे कॅनॉल्स राहतील का, कुठे कुठे विचार करता की आता समजा हे खेड आहे, मग इथे असा कॅनॉल, मग हा इथे कॅनॉल झाल्यावरती इकडचं जे पाणी येईल त्याचं हे रेन वॉटर कॅच ड्रेन होऊन जाईल, ते पाणी इकडे जाणार.
आणि ते म्हणतात की हा गाववाला इकडे जर गुरं चरवायला नेत असेल तर त्याला इकडून ब्रिज वरून जावं लागेल, मग असं जावं लागेल, मग असं यावं लागेल, म्हणजे त्याला 5 किलोमीटरचा चक्कर पडेल. आता तुम्ही म्हटलं की आम्ही प्रत्येक गोष्ट काढून काढून याचा विरोध करतो, मग तर 200 गोष्ट निघू शकतील. आणि या सगळ्या गोष्टीला उपाय आहे ना, सगळ्या गोष्टींना उपाय आहे. अशा टीका केलेल्या आहेत त्याच्यात. वॉटर इज नॉट लाईक सिमेंट कॉन्क्रीट, इट इज लाईफ. हो, येस वी नो दॅट इट इज लाईफ. हा, मग त्यांनी म्हटलं की मग 73rd अमेंडमेंटचं काय होईल? 73rd अमेंडमेंटचं काय होईल? आता 73rd अमेंडमेंटमुळे सगळ्या गोष्टी प्लॅनिंगच्या लोकल बॉडीला दिलेल्या आहेत. आता 73rd अमेंडमेंट आली, 73rd आणि 74th अमेंडमेंट ज्या आल्या आपल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि आपल्या कॉर्पोरेशनच्या. आता या अमेंडमेंटमुळे सगळं प्लॅनिंग तुमच्या लोकल बॉडीकडे आलं. तरी देखील तुम्हाला जे करायचं ते करता ना. तुम्ही विचार करा शांतपणे, आज रात्री जाऊन कॉन्स्टिट्यूशन वाचा. 73rd अमेंडमेंटमुळे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट नागपुरात राहूच शकत नाही कायद्याने. इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट नावाची संस्था जी आहे ती नागपुरात, त्या तुम्ही ती अमेंडमेंट जर वाचली तर त्या अमेंडमेंटचा अर्थ असा आहे की ती अमेंडमेंट आल्यानंतर जर दुसरी प्लॅनिंग बॉडी असली कॉर्पोरेशनच्या व्यतिरिक्त तर सरकारला त्याच्याकरता लेजिस्लेशन करावं लागेल. आणि जर सरकारने 1 वर्षाच्या आतमध्ये ते लेजिस्लेशन केलं नाही तर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट नावाची किंवा तत्सम बॉडी नष्ट होऊन जाते. they automatically become non-existent. आता कॉन्स्टिट्यूशनली इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट has become non-existent. Still it is surviving ना, तुम्हा सगळ्यांना त्रास द्यायला. मग असं आहे ना, आपला देश आहे. 73rd अमेंडमेंट की कोणची अमेंडमेंट, जे आपल्याला पाहिजे ते लोक करूनच घेतात आपल्या देशामध्ये. म्हणून त्यांना सांगायचं की घाबरू नका, असं काही होणार नाही. 73rd अमेंडमेंट त्यांचं म्हणणं आहे 73rd. मग ते 73rd अमेंडमेंटचं काय? अरे प्लॅनिंग म्हणजे लोकल लेवल प्लॅनिंग त्यांच्याकडे गेलं आहे, नॅशनल लेवल प्लॅनिंग थोडी त्यांच्याकडे गेलेलं आहे. आणि त्यांच्या एरियाचं या स्कीम मध्ये असं केलेलं आहे की पंचायत पार्टिसिपेशन आहे, त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीतलं जे आहे ते सगळं त्या पंचायतकडे राहणार आहे. किंबहुना मोठ्या प्रमाणात पंचायतला याच्यामुळे मध्ये स्कोप मिळणार. मग काय की गंगोत्री ग्लेशियर मगाशी तुम्हाला सांगितलं, ते म्हणाले की पहा, पंजाबवाले आपलं पाणी तामिळनाडूला द्यायला कशाला तयार होतील जेव्हा बाजूचे कर्नाटकवाले द्यायला तयार नाही. आणि कर्नाटकवाले तामिळनाडूला कावेरीचं पाणी द्यायला सुप्रीम कोर्टाची पायमल्ली करायला जर मुख्यमंत्री तयार आहे तर पंजाबवाले आपलं पाणी तामिळनाडूला कशाला देतील? हे सगळे हायपोथेटिकल प्रश्न आहे. पंजाबचं पाणी काही तामिळनाडूत जाणार नाही ना. आणि समजा गेले तरी काही मार्ग निघेल ना. प्रत्येक माणूस आपला आपला इंटरेस्ट आपलं सगळं पाहिजे. याच्यात तर काहीतरी पॉलिटिकल कन्सेन्सस काहीतरी तिथे निघेल. अच्छा, 200 large reservoirs will reshape ecology. Doesn't matter if it reshapes ecology, it is going to reshape ecology. It's not going to destroy ecology. It will reshape. It's not going to destroy. आणि इकॉलॉजी म्हणजे आजची हीच इकॉलॉजी ही एकदम फायनल इकॉलॉजी आहे कोणी सांगितलं? इकॉलॉजी इज अ डायनामिक प्रोसेस, इट गोज ऑन डेव्हलपिंग. नंतर 60,000 क्युसेक्स पाण्यापासून 1500 क्युसेक्स पाणी लिफ्ट केल्याने फ्लड मिटिगेशन होईल का, हा एक आर्ग्युमेंट आहे. आता हे फ्लड मिटिगेशन जे आहे ते फक्त पाणी लिफ्ट करून तुम्ही करणार आहे की कुठल्या बाबतीत सगळ्या याच्यात करणार आहे? नुसतं पाणी लिफ्ट करणे म्हणजेच फ्लड मिटिगेशन नाही. तर हे सगळं जे आहे तर याचे इंजिनियर्स त्यांना उत्तरं देतील आणि त्याचा अभ्यास ते करतीलच. फ्लड्स फक्त आता त्यांचं काय म्हणणं आहे, पहा, फ्लड्स फक्त डिस्ट्रक्टिव्ह नाही आहे. फ्लड्स डिस्ट्रक्टिव्ह नसून दे आर लाईफ गिव्हिंग. दे फ्लश आउट द रिव्हर अँड रिचार्ज द ड्रेनेज चॅनल फॉर वॉटर फ्लो. याला फ्लडला थांबवणं डिझास्टर असेल. आता मला सांगा, या आर्ग्युमेंटला आपण काय उत्तर देणार? म्हणजे ते एन्व्हायरमेंटलिस्ट लोक म्हणतात आहे की फ्लड डिझास्टरच नाही आहे, त्यांनी कॅनल साफ होऊन जातात, त्यांनी नदी साफ होते, त्यांनी रिचार्ज होते. अरे लोक मरतात त्याचं काय, लोकांचे घरं जातात त्याचं काय, लक्षावधी लोक मरतात त्याचं काय? हा रिचार्ज महत्वाचा आहे का लक्षावधी लोकांचं महत्वाचं आहे? तर हे एक आर्ग्युमेंट आहे. असे खूप सारे आर्ग्युमेंट आता खूप डिटेलमध्ये जात नाही मी, ते सगळं सांगितलं मी तुम्हाला. आता काय राहिलं, हा पॉप्युलिस्ट प्लॅन. हे सांगितलं की हा पॉप्युलिस्ट प्लॅन आहे, हा देशाला कर्जबाजारी करेल. ते मी तुम्हाला पहिलेच सांगून दिलं. मग पार नदी जी आहे ना, पार नदीमध्ये खूप मर्क्युरी पोल्युशन आहे ना.
पार नदीचं मर्क्युरी पोल्युशन जे आहे ते तुम्ही पारला जर तापीला जोडलं तर लोक तयार होतील का? त्यांनी म्हटलं अरे ते आता प्रॉब्लेम आहे तो होऊ तर द्या पुन्हा, तुम्ही स्कीम तर येऊ द्या, त्याचं मर्क्युरी पोल्युशन कसं नष्ट करायचं काय करायचं सगळ्याला पोल्युशन बोर्ड आहे, कंट्रोलिंग अथॉरिटीज आहे, सगळं एवढे मोठे मोठे सगळे इंजिनियर्स आहेत, असे छोटे छोटे मित्रांनो आर्ग्युमेंट्स आहेत. आता या सगळ्या याच्यात मी जात नाही आणि मी तुम्हाला याच्यातले मोठा आता एक त्यांनी एक आणखी महत्वाचं केलंय काय की आता इतकं करण्याकरता त्यांनी सांगितलं 200 मीटर लागेल कालवा, 200 मीटर कालवा हा 10 मीटर डीप राहील, मग त्याच्यातून इतकी माती निघेल, ती माती बाजूला टाकावी लागेल. मग आपल्यापेक्षा टीकाकारांनी खूप अभ्यास केला आहे बरं. आमच्या स्वामीनी आहे तिथे आम्हाला त्या ब्रह्मसूत्र शिकवतात. आपल्याकडे काय आहे की पहिल्यांदा पूर्व पक्ष शिकावा लागतो आणि मग सिद्धांत. पूर्व पक्ष म्हणजे विरोधी तो भूमिका मांडतो त्याला पूर्व पक्ष म्हणतात. तर ब्रह्मसूत्र आपण जेव्हा शिकायला सुरू करतो तेव्हा पहिले पूर्वपक्ष शिकावा लागतो. म्हणजे वेदांत विरोधी लोकांचं काय मत आहे हे पहिले शिकावं लागतो आणि ते आपण शिकतो तेव्हा असं वाटतं की हेच बरोबर आहे. म्हणजे पूर्वपक्ष स्वामी इतक्या फर्स्ट क्लास शिकवतात की आम्हाला असं वाटतं स्वामींनी त्या पूर्वपक्षवाल्याच आहेत की काय. आणि मग जेव्हा पूर्वपक्ष आम्ही शिकतो त्या पूर्वपक्ष आपल्याला म्हणजे विरुद्ध बाजू आपल्याला पूर्ण आली तरच तुम्ही सिद्धांत शिकू शकता असं वेदांत म्हणतं. आणि नंतर कुठे मग वेदांत चालू होतो, सिद्धांत म्हणतात त्याला. तर या पूर्वपक्षी लोकांनी खूप अभ्यास केला आपल्यापेक्षा असं दिसतं. त्यांनी सांगितलं की ही इतकी माती निघेल त्याच्यामुळे ते 300 मीटर होईल. मग 300 मीटर जर होईल 200 मीटरचा जर असलं 200 मीटरच्या कॅनॉलला लागेल किती जागा लागेल 2980 स्क्वेअर किलोमीटर जागा लागेल आणि हे 300 मीटर झालं तर 8000 स्क्वेअर किलोमीटर जागा लागेल त्यांनी सांगितलं. पण खूप जागा आहे मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. आपल्या देशात जागेची कमी नाही आहे, देवाने आपल्याला खूप जागा दिली आहे. ऑपरेशन आणि मेंटेनन्स हे 20,000 कोटी रुपये खर्च येणार आहे म्हणे, पण इंजिनियर्सचं म्हणणं आहे तसं नाही, तितका खर्च येणार नाही आहे. आणि म्हणून मित्रांनो हे सगळे पॉइंट्स आहे मी तुम्हाला सांगितले. याचं शेवटचा त्यांचा पॉइंट होता की इट्स अन इंजिनियर्स ड्रीम बट एन्व्हायरमेंटलिस्ट नाईटमेअर. हे इंजिनियर लोकांचं ड्रीम आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की ब्युरोक्रॅट्स, पॉलिटिशियन्स, इंजिनियर्स, कॉन्ट्रॅक्टर्स, बिझनेसमॅन एव्हरीबडी हॅव कम टुगेदर फॉर दिस स्कीम. फक्त एन्व्हायरमेंटली लोकांना बाहेर ठेवून दिलं. आता त्यांना याच्यात जोडून घेऊन घ्या, त्यांना जोडलं म्हणजे सगळं हे त्यांचं आर्ग्युमेंट आहे. पण हे इतके मी तुम्हाला जितके मला नेटवरती मिळाले आर्ग्युमेंट्स तितके मित्रांनो मी तुम्हाला सगळे सांगितले. त्यामुळे आता हा सगळा पूर्वपक्ष झाला. आता फक्त एक लास्ट पॉइंट तुम्हाला सांगतो तो असा की ते टाकरे कुठे कुठे असं झालाय. आपण आलो ना तिकडे कॅलिफोर्नियामध्ये किंवा ते कुठलं आफ्रिकेमध्ये जगामध्ये अशा स्कीम्स खूप झाल्या आहेत आणि त्या लोकांचा अनुभव चांगला आहे. हा लिसोथो हायलँड वॉटर प्रोजेक्ट ऑफ आफ्रिका याला म्हणतात. तर इथे लार्जेस्ट इंटरबेसिन ट्रान्स बाउंड्री वॉटर प्रोजेक्ट इन सहारन आफ्रिका. 5 phase with series of dams, tunnels and power stations. Phase 1A and 1B completed with construction of dams nearing completion. Capacity diverting 70 cubic meters per second. ठीक आहे पुढचं घे. तर हा प्रोजेक्ट जो आहे हा त्या यांचं काठपाताळांची जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये मला मिळाला. स्टेट वॉटर प्रोजेक्ट इन कॅलिफोर्निया. हा जो वॉटर प्रोजेक्ट आहे कॅलिफोर्नियामध्ये इथे 22 डॅम्स अँड रिझर्वायर्स 44 माइल ॲक्विडक्ट पंप्स फ्रॉम ऑरविल डॅम ओव्हर काय प्रोनाऊन्स करतात हे तर थेचापी माउंटेन टू कॅलिफोर्निया आणि वगैरे वगैरे. दिस प्रोजेक्ट इज ऑल्सो वर्किंग वेल. पुढचं हे आता हे जे आहे वांजियाजाई काय म्हणतात चिनी लोक तर वॉटर ट्रान्सफर प्रोजेक्ट लोकेटेड इन नॉर्थ चायना प्रोव्हिन्स. 40% ऑफ चायनाज लँड, 45% ऑफ पॉप्युलेशन, 10% वॉटर, annual deficit of 40 billion cubic meters. Transfer from Yellow River to Qingdao, Beijing, Tianjin and North Shaanxi province. 5 jumping stations and 4 aqueducts. Water resources, institutional reforms, water pollution control and industrial waste management component. इथे हे सक्सेसफुल आहे. नंतर मला नेटवर चायनाचं मिळालं. पुढे केलं आहे का आपण चायनाचं? याचा मेजर एन्व्हायरमेंटल प्रॉफिट्स काय आहे त्यांनी दिलेले आहे. ही सगळी काठपातळांची त्यांनी केला आहे हा अभ्यास.
improved public health due to water supply sanitation, reduced pressure on stress supply system, reduced use of local water for irrigation, reduced pressure on overdrafted groundwater and reduced pollution in Fen river. इतके त्यांचे बेनिफिट्स चायनामध्ये दिसले. पुढे काय आहे? हा ठीक आहे. तर आता चायना हॅज जस्ट स्टार्टेड वर्क ऑन $59 बिलियन म्हणजे 2,95,000 कोटी रुपयाची ट्रान्सफर वॉटर फ्रॉम डॅम साऊथ टू द एरिड नॉर्थ एक्सपेक्टेड टू बी कम्प्लिटेड इन 2010. चीनमध्ये मोठा प्रोजेक्ट आला. फर्स्ट फेज, या फेज मध्ये त्यांच्या बीजिंग कॅपिटलला 2 ॲक्वाडक्ट्सनी पाणी जाणार आहे आणि हे पाण्याचे ॲक्वाडक्ट्स जे आहे बीजिंगच्या वॉटर सप्लायचे हे 1200 किलोमीटर दूर आहे किंवा लांब आहे. 1200 किलोमीटर आणि यांनी हे पाणी मग यांगसी नदी मधून येणार आहे. ही स्कीम 50 वर्षापूर्वी माओनी याची कल्पना केली होती आणि याचा कॅनल येलो रिव्हरला जाऊन मिळेल. तर ही एक चायनामध्ये आलेली ही एक मोठी स्कीम आहे. तर मित्रांनो, टू कन्क्लूड, याच्यात आपल्याला असं दिसतं या सगळ्या इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर प्रोजेक्ट्स मध्ये आपल्याला असं दिसतं